माझे नाव हर्षाली आहे आणि माझे वडील माझ्या आईचा खूप छळ करायचे आणि माझी आई आणि आत्या यांनीही या प्रकरणात खूप साथ दिली. आजोबा वारले होते. मला कळत नव्हते की माझे वडील माझ्या आईवर कोणत्या कारणास्तव रागावले होते की छोट्याशा मुद्द्यावरही ते माझ्या आईला त्यांच्या रागाचे लक्ष बनवायचे आणि हे सर्व बघून मी लहानपणापासूनच मानसिक रुग्ण झाले होते. आता प्रत्येक माणसाला पाहून मला भीती वाटू लागली आणि मी रडायची तेव्हाही मला माझ्या आजीच्या मारहाणीला सामोरे जावे लागायचे. लहान असूनही मला रडण्याचा अधिकार नव्हता आणि मी गुदमरत राहिले आणि माझ्या डोळ्यासमोर आईला मारहाण होताना पाहत राहिले. मी 5 वर्षाची होती आणि मला आठवते की माझी आई त्यावेळी प्रेग्नेंट होती. असे असूनही माझ्या वडिलांनी माझ्या आईला मारहाण करणे टाळले नाही. काही महिन्यांनी माझ्या आईने माझ्या भावाला जन्म दिला. माझ्या आजोबांना माझ्या भावाला पाहून खूप आनंद झाला. माझ्या वडिलांकडून माझ्या आईवर होणारा अत्याचार काही प्रमाणात कमी झाला होता, पण पूर्णपणे संपला नव्हता. कधी कधी आईवर हात उगारण्याचे त्याने टाळले. कुटुंबाला वारस मिळाल्याच्या आनंदात माझ्या आजी आणि आत्यानेही माझ्या आईवर अत्याचार कमी केले. माझा भाऊ 6 वर्षाचा झाला तेव्हा मी सुमारे 11 वर्षाची होते. मला माहीत नाही तो कोणता दुर्दैवी दिवस होता जेव्हा माझी आई भांडी धुत असताना काचेचे भांडे फुटले आणि माझ्या आजीने त्याच गोष्टीवर गजर केला. आजीने सांगितले की हा सेट तिला तिच्या आईने दिला होता, त्यामुळे तिच्या आईचे स्मृतिचिन्ह तोडल्यामुळे माझ्या आजीला खूप राग आला आणि त्यांनी माझ्या आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून माझे वडीलही बाहेर आले आणि आजीच्या सांगण्यावरून माझ्या आईला बेदम मारहाण करू लागले. माझ्या आईच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या आणि तिच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी माझ्या वडिलांना मारहाण करताना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे माझे वडील आणखी चिडले. माझ्या आजीनेही तिच्या मुलाला प्रोत्साहन दिले आणि माझ्या आजीच्या विनंतीवरून माझ्या वडिलांनी माझ्या आईला घर सोडण्याचा आदेश दिला. यासोबतच घटस्फोटाचा निर्णयही जाहीर करण्यात आला. आईवर जणू आभाळच कोसळलं होतं. आईने खूप विनंती केली, पण बाबांनी दया दाखवली नाही. जेव्हा माझी आई तिचे काही कपडे उचलून आम्हा दोघी बहिणी आणि भावांना घेऊन जाऊ लागली, तेव्हा माझ्या आजीने माझ्या भावाला उचलले. आमच्या कुटुंबाला वारस मिळाला, तू तुझ्या मुलीला घेऊन जा, असे त्या म्हणाल्या. माझ्या आईवर होणारा हा आणखी एक छळ होता. तिची मुलेही तिच्यापासून हिरावली घेतली जात होती. माझ्या आईने खूप प्रयत्न करूनही त्या क्रूरावर काहीही परिणाम झाला नाही. हे सर्व बघून माझा भाऊ, जो त्यावेळी फक्त 6 वर्षाचा होता, तो खूप रडत होता आणि म्हणत होता की त्याला आईसोबत जायचे आहे. पण माझ्या वडिलांनी त्याला थप्पड मारून गप्प केले आणि माझ्या आजीने माझ्या भावाला जबरदस्ती केली आणि त्याला घेऊन ती आत गेली. त्यानंतर माझ्या वडिलांनी माझ्या आईला आणि मला घराबाहेर काढले. आई बराच वेळ दाराबाहेर बसली. मला तिच्याजवळ घट्ट मिठी मारून ती रडतच राहिली. परिसरातील लोकही जमले होते. त्यांचा दिलासा देऊन निघून जात होते, पण आईने सर्वस्व गमावले होते. आजूबाजूचे लोक माझ्या वडिलांना शिव्या देत होते, पण या गोष्टीचा त्यांच्यावर काही परिणाम होत नव्हता. बराच वेळ तिथे बसून झाल्यावर आई आणि मी सामान घेऊन आईच्या घराकडे निघालो. मी आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या आजीला भेटणार होते, कारण माझ्या आईला तिच्या घरच्यांना भेटण्याची परवानगीही नव्हती. माझी आई घरी पोहोचली तेव्हा घरात एकच गोंधळ उडाला. मुलगा झाल्यावर माझे वडील माझ्या आईला घटस्फोट देऊन मुलाला स्वतःकडे ठेवतील अशी अपेक्षा त्यांच्यापैकी कोणालाच नव्हती. माझे 2च मामा होते आणि दोघेही विवाहित होते. माझी नानी मुलांच्या दयेवर होती. तिने आपल्या मुलांची विनंती मान्य केली आणि आपल्या मुलीला घरात राहण्याची परवानगी दिली. मामांनीही बहुधा या कारणासाठी सहमती दर्शवली असावी, पण वडिलांचा इतका निर्धार होता की त्यांनी काही दिवसातच घटस्फोटाचे प्रमाणपत्र माझ्या आईला पाठवले. त्यानंतर जणू घरात वादळच आले. सर्वजण आईच्या मागे लागले होते. माझे दोन्ही मामासुद्धा माझ्या आईला दोष देत होते की त्या व्यक्तीने तुला घटस्फोट दिला आणि तुला घरातून हाकलून दिले, ही तुझी चूक असावी. घरातील लोकांचे हे वागणे माझ्या आईलाही आतून तोडत होते, पण ती काय करू शकत होती? जेव्हा नवऱ्याने घटस्फोट दिला असेल तेव्हा भावांकडून काय अपेक्षा ठेवता येईल? तिथे राहण्याच्या बदल्यात माझ्या आईला घरातील सर्व कामे करावी लागली. त्यावेळी मी 11 वर्षाची होते, त्यामुळे मला प्रत्येक कामात ओढले गेले आणि दिवसभर प्राण्यासारखे काम करायला लावले. माझी आजी असहाय्य होती आणि काही करू शकत नव्हती. त्यावेळी मीही शाळेत जायचे, पण आजीच्या घरी आल्यानंतर माझ्या मामाने माझ्या शिक्षणाचा खर्च उचलण्यास नकार दिला. माझ्या आईने लोकांच्या घरी काम करण्याची परवानगी मागितली, पण आम्ही आमच्या बहिणीला सांभाळू शकत नाही असे लोक म्हणतील, हे माझ्या मामाच्या स्वापी मनाला खटकले. त्याने आपल्या बहिणीची काळजी घेण्यासही नकार दिला आणि लोकांचे ऐकण्याची इच्छाही केली नाही. माझ्या आईने सुरुवातीला मला काही
काळ घरी ठेवले, पण नंतर माझ्या आजीने माझ्या मामांच्या सांगण्यावरून मला सरकारी शाळेत प्रवेश मिळवून दिला आणि खर्चाच्या नावावर मिळालेले काही पैसे जोडून ती माझ्या शाळेचा खर्च करू लागली. माझी आजी गेली आणि शाळेच्या मुख्याध्यापकांशी बोलली. गणवेश आणि पुस्तके नसल्यामुळे माझा छळ होऊ नये. मी त्यावेळी 5वीत होते. कसे तरी अजून 3 वर्ष अभ्यास करून गेली आणि मी 8व्या वर्गात पोहोचले आणि मी 14 वर्षाची होते. तेव्हा एके दिवशी माझी आजी पण आम्हाला सोडून देवाकडे गेली. या घरात आमची आजी आमच्यासाठी फक्त घनदाट सावली होती. तीही आम्हाला सोडून गेली होती. आजी गेल्यावर त्या घरात माझ्या आईची उपस्थिती पूर्णपणे अनमोल झाली होती. माझी आई दिवसभर घरातील सर्व कामे काढवासारखी करायची आणि माझ्या दोन्ही मामांनी माझ्या आईवर हात उचलणे कधीही चुकवले नाही आणि मलाही क्षुल्लक मुद्द्यावरून हिंसेचे लक्ष केले होते. माझी मामी आता आम्हाला घरी सहन करायला तयार नव्हती आणि एके दिवशी माझ्या मामाने माझ्या आईचे लग्न एका म्हाताऱ्याशी बळजबरीने लावून दिले, ज्याला माझ्यापेक्षा मोठा मुलगा होता. सद्यस्थितीत आई काहीच करू शकत नव्हती. तिने मला तिच्या नवऱ्याकडे नेले, पण माझ्या मामांनी घेतलेला हा निर्णय माझ्या आईच्या हिताचा होता, कारण माझे सावत्र वडील खूप चांगले होते आणि त्यांनी आमच्याशी कोणत्याही प्रकारे भेदभाव केला नाही. त्याने मला त्याच्या खऱ्या मुलीचे प्रेम दिले. त्याला एकुलता एक मुलगा होता, जो माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा होता. वाचन लेखनात त्याला अजिबात रस नव्हता आणि तो दिवसभर भटकत असायचा. माझ्या वडिलांनी मला खूप साथ दिली. मला सरकारी शाळेतून काढून एका चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला. माझ्या सावत्र वडिलांच्या कृपेने मी मन लावून अभ्यास करत होते आणि आता माझे पदवीचे शिक्षण पूर्ण करत होते. माझ्या आयुष्यात आणखी एक अपघात घडला, ज्याने माझे संपूर्ण आयुष्य हादरले. माझ्या सावत्र भावाने कधीही आम्हा दोघांनाही मनापासून स्वीकारले नव्हते, पण वडिलांमुळे तो गप्प राहिला. होय, आम्हाला पाहून राग देणे आणि आमच्याशी न बोलणे ही त्याची सवय झाली होती. त्याच्या वडिलांनी त्याला अनेकदा याची माहिती दिली, पण तो लहान असल्याने त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. मी त्यावेळी 20 वर्षाची होते आणि माझ्या ग्रॅज्युएशनच्या 2ऱ्या वर्षात होते. तेव्हा एके दिवशी माझी आई आणि वडील अपघाताला बळी पडले. ते मोटारसायकलवरून बाजारात जात असताना भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांना धडक दिली. मोटारसायकलवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॉलीला धडकली. माझ्या आईचा जागीच मृत्यू झाला, पण माझे वडील अजूनही श्वास घेत होते. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मी आणि माझा सावत्र भाऊ रडत हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. माझे सावत्र वडील, जे माझ्यासाठी माझ्या खऱ्या वडिलांपेक्षा जास्त प्रिय होते, पट्टी बांधून पडलेले होते. त्यांनी आम्हा दोघांना हातवारे करून जवळ बोलावले होते आणि ते त्यांचा मुलगा विनोदला म्हणाले, माझ्या मृत्यूच्या वेळी मला फक्त एक वचन हवे आहे तुझ्याकडून. ती तुझी खरी बहीण नाही, पण तिला तुझी खरी बहीण समज. मी हर्षालीला माझी खरी मुलगी मानली आहे आणि मलाही तिच्यावर खऱ्या मुलीसारखे प्रेम आहे. तूही माझ्या नात्याचा आदर कर आणि हर्षालीची काळजी घे. असे म्हणत वडिलांनी माझ्या सावत्र भावाचा हात धरला. त्यावेळी माझा भाऊही रडत होता आणि रडत असताना त्याने वडिलांना वचन दिले की तो हर्षालीला आपल्या बहिणीप्रमाणे वागवेल. माझ्या भावाकडून वचन घेताच माझ्या वडिलांनी हे जग सोडले. माझ्या डोक्यावर पडलेली ही मोठी आपत्ती होती. आता माझ्या सावत्र भावाशिवाय माझ्या आयुष्यात कोणीच नव्हते. माझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर माझा भाऊ, जो त्यावेळी सुमारे 24 वर्षाचा होता, तो त्याच्या वडिलांना दिलेले वचन विसरला होता. त्याने मला मारहाण करण्यास सुरुवात केली. मी शांतपणे सर्व काही सहन करायची, कारण तसे करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आपल्या घरावर झालेल्या दुर्घटनेसाठी तो आम्हा दोघींना, आई आणि मुलीला जबाबदार मानत होता आणि मला म्हणूच म्हणायचा. त्याच्या आयुष्यात मी कधीच काही बोलले नव्हते, पण माझ्या सावत्र वडिलांनी मला राजकुमारी म्हणून ठेवले होते. आता माझ्या भावाने अचानक मला आकाशातून खाली नेले आणि जमिनीवर फेकले. मी त्याला माझा भाऊ मानत होते, जरी तो माझा सावत्र भाऊ होता, पण त्याने मला कधीही बहीण मानले नाही. माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्या वडिलांचे एक किराणा दुकान होते. ते माझ्या भावाच्या ताब्यात आले, ज्याने आयुष्यभर कोणतेही काम केले नाही. आता त्याला कोणीही अडवणारं नव्हतं. त्यामुळे तो हळूहळू वाईट सवयींचा बळी झाला आणि वर्षभरात त्याला जुगाराचं व्यसन लागलं आणि संपूर्ण दुकान उद्ध्वस्त केलं. ते घरही विकावे लागले. घरची परिस्थिती अशी झाली होती की बरेच दिवस काही खायला प्यायला नव्हते. माझे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आणि मी माझ्या निकालाची वाट पाहत होते. घरच्या परिस्थितीला कंटाळून मी माझ्या भावाकडून नोकरीची परवानगी घेतली आणि शाळेत शिक्षक म्हणून भरती झाले. तिथला माझा पगार चांगला होता, पण माझा भाऊ तो जुगारावर खर्च करेल अशी भीती वाटत होती. आतापर्यंत हीच माझी भीती होती आणि ही भीती विनाकारण नव्हती. जेव्हा मला माझा पहिला पगार मिळाला
माझ्या भावाने ते सर्व पैसे माझ्याकडून हिसकावून घेतले. खरे तर ते पाहून तो संतापला आणि म्हणाला, अख्ख्या महिन्याच्या कष्टाच्या बदल्यात एवढे पैसे का आणलेत? पूर्ण निरुपयोगी झालेल्या त्याला मी काय बोलणार? त्याने कधीही कशाचीही पर्वा केली नाही, म्हणून मी गप्प राहिले. माझ्या भावाने महिनाभराची मेहनत हिसकावून घेतली. मी त्या शिकवणी घेणाऱ्या मुलांच्या पालकांशी बोलले आणि त्यांना फीच्या बदल्यात मला काही घरगुती रेशन देण्यास सांगितले, जेणेकरून माझा घर खर्च चालू राहील. मी असं ठरवलं की पुढच्या महिन्यापासून मी माझा अर्धा पगार एका समितीला देऊ लागले आणि अर्धा पगार घरी आणायला सुरुवात केली. मी माझ्या भावाला सांगितले नाही की मी हे करायला सुरुवात केली आहे. मी त्याला एवढेच सांगितले की कॉलेजवाल्याने माझा पगार जमा केला होता. माझ्या भावाला याचा खूप राग आला. मी बँकेत माझे खाते उघडले आणि 2-3 समित्यांकडून जे पैसे मिळत होते ते आता तिथे जमा करत होते. मला माझ्या भावाकडून काही मिळणार नाही हे माहीत होते, त्यामुळे मला स्वतःसाठी स्वतःच्या बळावर काहीतरी करायचं होतं. आता नोकरी करता करता 3 वर्षे उलटून गेली होती आणि ट्युशनच्या मदतीने रेशनचे पैसे आल्याने आम्ही घरी खाणेपिणे खाऊ शकलो. उरलेल्या पैशातून घरभाडे द्यायचो. माझा भाऊ निर्दयपणे त्याच्या बहिणीच्या कमाईचा गैरफायदा घेत होता आणि माझी कमाईही जुगारावर खर्च करत होता. हा क्रम चालूच राहिला, इतकं की माझ्या भावाच्या डोक्यावर खूप कर्ज जमा झालं. मी त्याला माझा भाऊ मानून त्याची काळजीही घेतली, पण माझा भाऊ मला शिव्या दिल्याशिवाय माझ्याशी बोलत नव्हता. मी पण असहाय्य होते, कारण आता या जगात माझ्या डोक्यावर हात ठेवणारा कोणीच नव्हता. कर्जामुळे भाऊ आता बहुतेक घरीच राहू लागला आणि त्याला जुगार खेळायला पैसे मिळत नव्हते, कारण त्याला माझा पगार मिळताच माझा भाऊ तो माझ्याकडून हिसकावून जुगारात खर्च करायचा. कर्ज वसुलीसाठी कर्जदार घराच्या दारात आला तेव्हा एक दिवस हद्द झाली. भावाने थोडा वेळ मागितल्यावर तो भावाला मारहाण करत आत आला आणि त्याची नजर माझ्यावर पडली. त्याने मला केसांनी धरले आणि माझ्या भावाला सांगितले की जर तू कर्ज फेडू शकत नशील तर त्याने त्याच्या बहिणीला आमच्याकडे सोपवावे. मी त्याची सावत्र बहीण होते, पण हे ऐकून भावाला राग आला. तो त्याच्याशी भांडू लागला, जर तू 1 महिन्याच्या आत पैसे परत केले नाहीस तर तुझ्या बहिणीला घेऊन जाऊ आणि तुलाही मारून टाकू, अशी धमकी त्यांनी भावाला दिली. असे बोलून ते निघून गेले. माझा भाऊ कोणत्या संकटातून जात आहे याची मला पहिल्यांदाच जाणीव झाली आणि माझ्या मनात बहिणीबद्दलचे प्रेम जागृत झाले. मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली होती. मी माझ्या भावाला विचारले, कर्जाची रक्कम किती आहे? आधी त्याने माझी चेष्टा केली आणि मग अचानक डोके धरून जमिनीवर बसला. तो माझा तिरस्कार करत असे, पण मी त्याची जबाबदारी आहे हे त्याला माहीत होते. अर्थात तो आपली जबाबदारी पार पाडत नव्हता. तो म्हणू लागला की पैसे खूप आहेत, इतके पैसे तुला आणता येणार नाहीत. तरीही मी हट्ट केला आणि भावाला विचारू लागले, नाही, तू मला सांग किती कर्ज आहे, मी कुठून तरी पैसे आणून तुला देण्याचा प्रयत्न करेन. माझ्या खात्यातून आणि समित्यामधून जमा झालेल्या पैशाबद्दल मला माझ्या भावाला जाणून बुजून सांगायचे नव्हते, कारण त्याने सर्व पैसे घेतले असते. पण हे माझ्या भावाला सांगणे ही माझी मोठी चूक ठरली. भावाने मला सांगितले की कर्जाची रक्कम 5 लाख रुपये आहे. यावेळी माझ्या खात्यात अंदाजे 12 लाख रुपये होते, जी मी माझ्या भविष्यासाठी जतन केली होती आणि प्रायव्हेट मास्टर्स परीक्षेची तयारी करत होते. मी माझ्या भावाला सांगितले की भाऊ, जर तू पुन्हा जुगार न खेळण्याचे वचन दिले तर मी तुझे हे ऋण फेडण्याचा प्रयत्न करू शकते. भाऊ पुन्हा माझ्याकडे पाहू लागला आणि विचारले की तू इतके पैसे कुठून आणणार? आणि मग अचानक तो चिडला. तो म्हणाला, तू काही चुकीचे करण्याचा विचार करत आहेस का? मी माझ्या भावाला सांगितले की असे नाही, आता तू काळजी करू नकोस, तुला हवे असेल तर चल माझ्याबरोबर. तो म्हणाला, नाही, माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण माझा विश्वास तोडू नकोस. पैसे मिळाल्याचे ऐकून तो माझ्याशी हळूवारपणे बोलू लागला. मी त्याला पुन्हा अडवलं. मग त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि वचन दिले की जर मी त्याचे कर्ज फेडले तर तो पुन्हा जुगार खेळणार नाही. माझ्या भावाच्या प्रेमापोटी मी त्याला मुद्दाम 50 दिवसांनी पैसे आणायला सांगितले, पण जर मी लगेच पैशाची व्यवस्था केली असती तर त्याला माझ्यावर संशय आला असता. शेवटी एके दिवशी मी माझ्या भावासाठी 5 लाख रुपये आणले आणि कर्जाची रक्कम दरमहा हप्त्यामध्ये परत करण्यास सांगितले. पैसे बघून माझा भाऊ वेडा झाला. त्याने माझेही ऐकले नाही आणि लगेच सर्व पैसे घेऊन घराबाहेर निघून गेला. त्या रात्री तो खूप उशिरा घरी आला. तो मला नशेत दिसत होता. पहिल्यांदाच भाऊ दारूच्या नशेत घरी आला होता. मी रागाने म्हणाले की भाऊ, तू काहीही चुकीचे करणार नाहीस असे वचन दिले होते. तो हसू लागला की हा शेवटचा दिवस आहे, आज नंतर मी हे सर्व काम सोडेन. मी माझ्या भावाला विचारण्याचा प्रयत्न केला की कर्जाची वास्तविक रक्कम किती आहे,
कारण यावेळी तो दारूच्या नशेत होता. भाऊ माझ्याशी खोटं बोलला असण्याची शक्यता आहे. मी सहज माझ्या भावाला कर्ज किती आहे हे विचारले आणि त्याने सांगितले की कर्ज 4 लाख रुपये होते आणि मी ते परत केले आणि माझ्याकडे 1 लाख रुपये उरले होते. त्यातील बहुतांश पैसे मी खर्च केले आहेत. आता माझ्याकडे फक्त 10,000 शिल्लक आहेत. हे ऐकून मला खूप राग आला. मला माझा राग आवरता आला नाही. मी रागाने माझ्या भावावर ओरडले आणि म्हणाले की तू माझ्या कष्टाचे पैसे खर्च केले आहेस. आता कर्जदारांना मी काय उत्तर देऊ? कर्ज कसे फेडणार? मी रागावले आणि ओरडले. तेव्हा आधीच नशेत असलेला माझा भाऊ उभा राहिला आणि माझ्या केसांनी धरून मला मारायला लागला. तुझ्यात एवढी हिंमत आहे? तू माझ्यासमोर तोंड चालवतेस, तू काम करतेस आणि तू कर्जही घेतले आहेस, त्यामुळे तू कर्ज फेडशील असे सांगितले. मारहाण होत असताना मी भावाला सांगितले की ते पैसेही हिसकावून घेतलेस तू. हे ऐकून माझ्या भावाने पुन्हा माझ्या तोंडावर थप्पड मारली आणि मला जीभ चालवण्याची गरज नसल्याचे सांगितले. त्या दिवशी माझ्या भावाने दारूच्या नशेत मला बेदम मारहाण केली. इतकं की मारताना तो थकला आणि नंतर कॉटवर जाऊन झोपी गेला. मी कुठल्या तरी प्राण्याच्या तावडीस अडकले असं वाटलं. मला माझी चूक कळली होती. माझ्या भावाने आधीच एवढी मोठी रक्कम खर्च केली होती, पण माझी इज्जत असूनही सुरक्षित होती ही सुद्धा चांगली गोष्ट होती. पहाटे 5:30 वाजता त्याला जाग आली. तेव्हा तो शुद्धीत होता. मला पाहताच त्याला रात्रीपासून सगळं आठवलं. माझ्या चेहऱ्यावर थपडाच्या खुणा होत्या आणि माझे संपूर्ण शरीर खूप दुखत होते. माझ्या मनगटावरही जखमा होत्या. भावाच्या डोळ्यात क्षणभर लाजीरवाने भाव तरळले. संधीचा फायदा घेत मी रडत रडत भावाला म्हणाले की तुझी चूक सोडून दे, अजून वेळ आहे सुधारायला. भाऊ गप्प राहिला आणि शांतपणे उठून बाहेर गेला. त्या दिवशी तो लवकर घरी परतला आणि थकून बेडवर झोपला. मी त्याला विचारले, काय झाले भाऊ? तू काहीच बोलला नाही. मी त्याला सांग असे विचारले असता त्याने काहीच काम मिळत नसल्याचे सांगितले. सर्वजण मला जुगारी समजतात आणि माझ्याकडे असे पाहतात की मी त्यांचे सर्व पैसे घेऊन पळून जाईन. आता मी काय करू शकतो? जुगार खेळणाऱ्याला जुगाराचे व्यसन लागले तर त्याला काही दिसत नाही. त्याचे पैसे चोरीला जातील या भीतीने लोकांनी त्याला काम दिले नाही. मी तिथून दूर गेले आणि त्याच्यासाठी अन्न शिजवू लागले. भावाने पुन्हा जुगार खेळायला सुरुवात केली होती. मी माझे मास्टर्स पूर्ण केले आणि माझ्या खात्यात काय चांगली रक्कम होती. पुन्हा एकदा माझा भाऊ जुगारामुळे कर्जबाजारी झाला होता आणि ते गुंड आज पुन्हा घरात आले. आता त्यांना एक मार्ग सापडला होता की त्या व्यक्तीच्या बहिणीच्या इज्जतीला हात लावला तर त्यांचे पैसे मिळतील. त्यांनी मला पुन्हा मारहाण केली आणि माझ्या भावाला धमकी दिली की जर तू 1 महिन्याच्या आत पैसे दिले नाहीस तर तुझ्यासमोर तुझ्या बहिणीचा अपमान करू. असे बोलून ते निघून गेले. मी माझ्या भावाकडे तक्रारदार नजरेने पाहिले आणि त्यावेळी त्यांचे डोके टेकले. तो खोल विचारात बुडाला होता. मी म्हणाले, भाऊ, आधीचे कर्जही अजून भरले नाही. आता मी तुला कुठून कर्ज मिळवून देऊ शकत नाही. पण भावाने मी काही बोलले त्याला प्रतिसाद दिला नाही. तो माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होता. आता मला त्याच्या डोळ्यांची भीती वाटत होती. काही वेळाने तो उठून बाहेर गेला. त्यावेळी तो माझ्याशी कर्जाबाबत बोलला नाही. एक दिवस ट्युशन देऊन आणि माझ्या भावासाठी जेवण बनवून मी थकून झोपली होती. त्यावेळी अर्ध्याहून अधिक रात्र होऊन गेली होती आणि भाऊ अजून घरी परतला नव्हता. मी त्याच्यासाठी जेवण बनवले होते. तो यायचा आणि जेवायचा आणि कधीतरी मला असेच पडलेले अन्न दिसायचे. तेवढ्यात घरात काही आवाज ऐकू आले. मला प्रश्न पडला की हे आवाज कुठून येत आहे आणि मग मला समजले की माझ्या खोलीच्या दारात 2 लोक उभे होते. त्यापैकी एक माझा भाऊ होता. मी अचानक घाबरले आणि त्याचे शब्द ऐकू लागले. तेवढ्यात माझ्या खोलीचा दरवाजा हलक्या आवाजाने उघडला. भाऊ त्या माणसाला सांगत होता, हे बघ, तू परवा ये आणि या मुलीला घेऊन जा. त्यानंतर भाऊ घराबाहेर गेला. तो माणूसही मागे राहिला. दोघेही घराच्या दाराबाहेर उभे राहून बोलत होते. त्या माणसाने भावाला वचन दिले होते की मी तुला 15 लाख रुपये देईन, बदल्यात मला तुझी बहीण दे. हे ऐकून माझ्या अंगावर थंडीची लाट उसळली. माझ्या संपूर्ण शरीरात द्वेषाची ठिणगी होती. पण मला माहीत होते की मी अशक्त आहे. यावेळी काही करू शकत नाही. माझा भाऊ त्या माणसाला म्हणाला, ठीक आहे, तू उद्या ये. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेले. घरी जाताना मी माझा हेतू पूर्ण करण्यासाठी मेडिकल स्टोअरमधून काही वस्तू देखील घेतल्या. मी घरी परत आले तेव्हा माझा भाऊ माझी वाट पाहत घरी बसला होता. आज त्याची बोलण्याची शैली खूप हळवी होती. तो माझ्याशी सामान्यपणे बोलत होता. हा सगळा दिखावा फसवणूक आहे हे मला माहीत होते. भाऊ म्हणाला, तू जेवण बनव, मी तुझ्यासाठी दूध आणि जिलेबी आणतो. माझ्या भावाने मला बाहेरून काहीतरी आणायला सांगण्याची माझ्या आयुष्यात पहिलीच वेळ होती. मला सगळे समजत होते, पण माझ्या भावाला शंका येणे योग्य नव्हते. मी म्हणाले, ठीक आहे भाऊ, तू घेऊन ये, मग आपण बसून जेवू. मी त्या दिवशी मटर पनीर बनवले. काही वेळाने भाऊ जिलेबी घेऊन आला. मी म्हणाले, भाऊ, जेवण तयार आहे, खा. तो जेवायला बसला. मी त्याच्या भांड्यात भाजी टाकली. जेवताना तो डोके हातात धरून होता. त्याला चक्कर येऊ लागली होती. थोड्याच वेळात मी त्याला जमिनीवर बसून विचारले,
तुला काय होत आहे? मी माझ्या भावाच्या भाजीमध्ये औषधाची गोळी मिसळली होती. त्याची नशा खूप तीव्र होती. मी घरातून पळून गेल्यावर माझ्या भावाने माझा पाठलाग करावा असे मला वाटत नव्हते. मी तशीच बघत होते आणि तो अजून पूर्णपणे बेहोश झाला होता. तो माझ्याकडे बघून म्हणाला, हे सर्व काम तुझेच आहे. मी तुला जिवंत सोडणार नाही. तू कुठेही पळून जाशील, मी तुला शोधेन. असे म्हणत भावाने खिशातून फोन काढला आणि डोळे चोळत नंबर डायल करू लागला. मी त्याच्या हातातून फोन हिसकावून घेण्याआधीच त्याने फोन केला होता की या मुलीला घेऊन जा, नाहीतर ती पळून जाईल. हे ऐकून मी घाबरले, कारण मला माहीत होते की काही वेळाने तो माणूस मला पकडायला येईल, ज्याच्याशी माझ्या भावाने माझ्यासाठी करार केला होता. मी शांतपणे उभी राहिले आणि माझा भाऊ मला धमकावताना बेशुद्ध पडला. तो बेशुद्ध झाल्यावर मी पटकन माझ्या वस्तू गोळा केल्या आणि स्वतःला चादर गुंडाळून घराबाहेर पडले. इथून कुठे जाईन याची कल्पना नव्हती. माझ्या देवाच्या पाठिंब्यानेच मी घरातून बाहेर पडले आणि उभी राहिले. घरातून बाहेर पडून मी पटकन बस स्टँडच्या दिशेने चालू लागले. माझा हेतू होता की आता मी हे शहर सोडून कुठल्या तरी मोठ्या शहरात जाईन. बाहेर मोठ्या शहरामध्ये मुलींची वसतिगृहे आहेत. मला बाहेर राहायला जागा मिळेल. आता माझेही चांगले शिक्षण झाले होते. माझा अभ्यास पूर्ण झाला होता आणि माझ्या बँक खात्यात चांगली रक्कम होती, ज्याच्या मदतीने मी बराच काळ एकटी राहू शकते. मी बस स्टँडच्या दिशेने वेगाने चालत होते. तेव्हा मला माझ्या मागून लोक धावत असल्याचा आवाज येऊ लागला आणि त्याचवेळी आवाज आला, मुली थांब आणि आमच्याबरोबर ये, नाहीतर आम्ही तुला गोळ्या घालू. हे ऐकताच मी तिथून पळत गेले आणि एका अरुंद गलीत शिरले. माझ्याकडे एक पर्स होती, ज्यात माझी काही बँकेची कागदपत्रे आणि माझ्या अभ्यासाच्या काही फाईल्स होत्या. मला कोणाच्या हातात द्यायचे नव्हते. त्या चिंचोळ्या गल्ल्यातून जाताना मी कधी मोठ्या रस्त्यावर आले ते कळेच नाही. हिवाळ्याच्या दिवसामुळे सगळीकडे नीरव शांतता असल्याने माझ्या मागे धावणाऱ्या लोकांची गर्दी मला अजूनही ऐकू येत होती. त्या मोठ्या रस्त्याच्या पलीकडे एक छोटेसे मंदिर दिसले. पुढे एक छोटासा ढाबा बांधला होता. मी पटकन एक लांब वळसा घालून त्या ढाब्याच्या मागे गेले. तेवढ्यात मला ते लोक ढाब्यात शिरताना दिसले. त्यांची संख्या सुमारे 5-6 होती आणि त्यांच्या हातात पिस्तूल होती. ते मला शिकारी कुत्र्यासारखे शोधत होते. ढाब्याच्या मागच्या भिंतीवरून मी हे सगळं पाहत होते आणि मला खूप भीती वाटत होती. म्हणूनच मी परत मंदिराच्या दिशेने गेले आणि मंदिरात लपून बसले. पण मला भीती वाटत होती की ढाब्यावर शोधाशोध केल्यावर कदाचित ते लोक मंदिरात येतील आणि नंतर तेच घडले. तेही मंदिरात आले आणि मला इकडे तिकडे शोधू लागले. पण मंदिराच्या पुजाऱ्याने त्यांचा पाठलाग करून तिथून पळून लावले आणि मग ते अयशस्वी झाले आणि तेथून परत गेले. मी तिथून बाहेर पडण्याचा विचार करत असताना अचानक एक ट्रक मंदिरासमोर येऊन थांबला. भीतीने मी पुन्हा लपून बसले. त्या ट्रकमधून एक माणूस खाली उतरला होता आणि तो ड्रायव्हर दिसत नव्हता. गोरा वर्ण आणि उंच उंचीचा अतिशय देखणा माणूस होता. तो ट्रक ड्रायव्हर अगदी सभ्य माणसासारखा दिसत होता. ट्रक बाजूला पार्क करून तो ढाब्यावर जेवायला गेला. तेवढ्यात माझी नजर त्या माणसाच्या ट्रकवर पडली. त्यावर मला ज्या शहराला जायचे होते त्याचे नाव लिहिले होते. मी पटकन त्या ट्रकमध्ये चढले. मग माझ्या मनात एक विचार आला की मी न सापडल्यानंतर ते नक्कीच बस स्टँडकडे जातील. त्यामुळे मला बाहेरही धोका असेल. माझा ट्रक कोणीही तपासणार नाही आणि मी त्या ट्रकने त्या शहरात सहज जाऊ शकेन. पण समस्या अशी होती की या ड्रायव्हरने मला कोणत्याही परिस्थितीत ट्रकमध्ये बसू दिले नसते. माझी नजर ड्रायव्हरच्या सीटच्या मागे बांधलेल्या छोट्या केबिनवर पडली. तेव्हा मी निराश झाले होते. तिथे एक पलंग होता. मी पाहिले की त्याच्या मागे भिंतीवर एक छोटा दरवाजा होता. मी ते उघडले आणि पाहिले की तो ट्रकचा मागचा भाग होता. त्यात माल भरला होता. मी त्यात चढले. त्याने एका क्षणी थांबण्यासाठी जोरात ब्रेक लावला आणि मी जाणीवपूर्वक बाहेरचे दृश्य पाहण्यात गुंग होते. अचानक मला जोरदार धक्का बसला आणि माझ्या घशातून एक किंकाळी निघाली. माझ्या वजनामुळे दरवाजा उघडला आणि मी केबिनमध्ये आले. माझी किंकाळी ऐकून ती व्यक्तीही भडकली आणि अचानक ट्रक बाजूला करून उठला. मागच्या केबिनमध्ये आला, लाईट लावली आणि माझ्याकडे बघू लागला. तो माझ्याकडे आश्चर्याने पाहत होता. तो मला विचारू लागला की तू कोण आहेस? तू ट्रकमध्ये कशी आली? मी त्याचे पाय धरले आणि म्हणाले, देवाच्या फायद्यासाठी मला येथून जाण्यास सांगू नकोस. असे म्हणत मी त्याला माझी संपूर्ण कहाणी सांगितली. माझी ओळख सिद्ध करण्यासाठी मी त्याला माझी सर्व बँकेची कागदपत्रे दाखवली, ज्यात माझे एक ओळखपत्र होते. माझे आधार कार्डही ठेवले होते. माझे सर्व पेपर्स पाहिल्यानंतर ती व्यक्ती थक्क झाली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी पूर्णपणे आश्चर्यचकित झाले. मला काळजी वाटत होती की तो माझे पेपर्स बघून असे का रडत आहे. मग त्याने मला माझ्या नावाने हाक मारली. तो म्हणाला, दीदी तू मला ओळखले नाहीस? मी आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते. मग त्याने त्याचे आधार कार्ड माझ्यासमोर ठेवले. माझे आधार कार्ड दिल्यानंतर त्याच्यासोबत जे काही झाले तेच माझ्या बाबतीत झाले. मी त्याच्याकडे डोळे विस्पारून पाहत होते आणि मग जेव्हा मी त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिले तेव्हा मी त्याला लगेच ओळखले. हा माझा धाकटा भाऊ होता.
कारण माझ्या वडिलांनी त्याला जबरदस्तीने आपल्याजवळ ठेवले होते. अचानक झालेल्या या अपघाताने मी हळहळले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जेव्हा मी त्याच्या पाया पडत होते तेव्हा त्याने मला माझ्या दोन्ही हातांना धरून उचलले आणि माझे डोके त्याच्या छातीला धरले. मग त्याने मला त्याच्या आयुष्याची गोष्टही सांगितली की माझ्या त्या क्रूर वडिलांचे खूप पूर्वी निधन झाले होते. त्याचे आयुष्य संपल्यानंतर माझ्या भावाने ट्रक चालवण्यास सुरुवात केली. हा ट्रकही त्याचा होता. मी देवाच्या चमत्काराने आश्चर्यचकित झाले. माझा भाऊ मला त्याच्यासोबत घेऊन गेला आणि उरलेल्या मालमत्तेवर माझा हिस्सा दिला. तो माझ्या नावावर करून घेतला आणि म्हणाला, हा तुझा हक्क आहे, तो घेण्यास तू नकार देणार नाहीस. माझ्या वडिलांनी माझ्या भावाला अजिबात शिक्षण दिले नाही, त्यामुळे त्याला ट्रक चालवण्याचे हे काम करावे लागले. माझ्या भावाने मला आनंदाने नोकरी करू दिली आणि आज मी एका सरकारी शाळेत शिकवत आहे. भावाचे प्रेम काय असते हे मी माझ्या भावासोबत शिकले. माझ्या छोट्याशा त्रासातही त्याला वेदना होतात, तर हातावरच्या फोडाप्रमाणे तो मला ठेवतो. भावानेही माझे लग्न लावून दिले. आता मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे आणि आज माझ्या भावाच्या मेहरबानीने माझे लग्न झाले. मी माझ्या पतीला सांगण्याचा विचार करत आहे की मला अजूनही माझ्या भावासोबतच राहायचे आहे. माझा भाऊ खूप चांगला आहे.